नमस्कार. मी डॉक्टर विजय शिंदे, सहाय्यक प्राध्यापक, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जव्हार, जिल्हा पालघर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कृषी आधारित उद्योग याविषयी माहिती घेणार आहोत. भारतासारख्या कृषीप्रधान देशात कृषी उद्योग महत्त्वाचे आहेत. प्रादेशिक समतोल, विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील बेकारी व अर्धबेकारी कमी करण्यासाठी कृषी उद्योग महत्त्वाचे ठरतात. भारतासारख्या विशाल देशात आणि हवामानातही विविधता असणाऱ्या देशात सर्व भागात वेगवेगळे कृषी उद्योग आढळतात. कृषी उद्योग म्हणजे काय? कृषी मालावर प्रक्रिया करणारे कारखानदारी अथवा कृषी मालाचा कच्चा माल म्हणून वापर करणारे कारखाने यांना कृषी उद्योग असे संबोधले जाते. काही वेळा शेतीला पूरक असणाऱ्या उद्योगांचाही समावेश कृषी उद्योगात केला जातो. काहींनी तर शेती विकासाकरिता आवश्यक असणारे खते, अवजारे, यंत्रसामग्री, कीटकनाशके इत्यादी वस्तूंची निर्मिती करणाऱ्या उद्योगांचा समावेशही कृषी उद्योगात केला असल्याचे आढळते. ज्यूट, कापूस, तंबाखू, रबर, चहा, कॉफी, कोको ही शेतमालावर आधारित असणारे उद्योगांची काही उदाहरणे होत. ऊसाचा वापर करून प्रामुख्याने गूळ, खांडसरी व साखर यांचे उत्पादन होते. या वस्तूंचे उत्पादन होत असताना त्यातून निघणाऱ्या टाकाऊ गोष्टींचा वापर करून अल्कोहोल, कागद, ॲसिटीन यासारख्या उपक्रमांचे अथवा दुय्यम वस्तूंची निर्मिती होते. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांनी याबाबत बरीच प्रगती केलेली आहे. विशेषतः बलवान व दुर्बल गटांना विकासाची समान संधी व प्रगतीचा आत्मविश्वास निर्माण करणारी सहकारी चळवळ या उद्योगात उत्स्फूर्तपणे अस्तित्वात आली. कापसातून सरकी काढून कापसाचे जिनिंग व प्रेसिंग करून त्यांच्या गाठी बांधणारे उद्योग विकसित झाले आहेत. शिवाय देशात सूत गिरण्या व कापड गिरण्या अस्तित्वात येऊन हजारो ग्रामीण कामगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. हातमाग व्यवसायांचे ग्रामीण भागात विकेंद्रीकरण झाले आहे. कापसापासून काढलेल्या सरकीपासून तेल काढण्याचा, तयार करण्याचा व्यवसाय केला जातो. तसेच भुईमूग, सूर्यफूल, तीळ, जवस, करडी, एरंडी, अंबाडी इत्यादी सारख्या तेलबियांचे उत्पादन देशात मोठ्या प्रमाणात होते. या तेलबियांचे गाळप करून त्यापासून तेल काढण्याचे उद्योग विकसित होऊ लागले आहेत. खादी आणि ग्रामोद्योग महामंडळामार्फत ग्रामीण तेल गाळप व्यवसायांचा विकास घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या बियांपासून काढलेल्या तेलाचा वापर करून वनस्पती तूप, साबण, औषधे इत्यादी उत्पादन केले जात आहे. शेतीवर आधारित उद्योग. साखर उद्योग. जागतिक स्तरावर साखर उत्पादनात भारताचा चौथा क्रमांक होता. भारत पहिला क्रमांक रशियाचा, दुसरा ब्राझीलचा आणि तिसरा क्युबाचा आहे. पण आता साखर उत्पादनात भारताचा प्रथम क्रमांक आहे. साखर उद्योगामुळे 3.25 लक्ष लोकांना रोजगार मिळाला आहे आणि 2.5 कोटी ऊस उत्पादकांना कामाला लावले आहे. साखर उत्पादनापासून दुय्यम वस्तू देखील तयार केली जात आहे. ऊसाच्या चिपाडापासून कागद, त्याचबरोबर ऊसाच्या मळीपासून अल्कोहोल, दारू, रासायनिक पदार्थ तयार केले जात आहेत. ऊसापासून गूळ व खांडसरी उद्योग देखील चालतो. दुसरा आहे कापड उद्योग. शेतीतून निघणाऱ्या कापसावर आधारित कापड उद्योग हा भारतातील महत्त्वाचा उद्योग आहे. भारतात सुती कापड उद्योग हा अतिशय जुना उद्योग आहे. कापसापासून बनवलेले कापड, कृत्रिम धाग्यापासून बनवलेले कापड यापासून जवळजवळ 11.5 लक्ष श्रमिकांना रोजगार पुरवला जात आहे. भारतातील कापड जगात निर्यात मोठ्या प्रमाणात केले जात आहे. भारताच्या एकूण निर्यातीचा 16% हिस्सा कापड निर्यातीचा आहे. तेल गिरण्या किंवा खाद्यतेल उद्योग. तेल गिरण्या किंवा खाद्यतेल उद्योग हा भारतातील जुना पूर्व परंपरागत असलेला लघु उद्योग आहे. पूर्वीच्या तेल गिरण्या आणि आजचे खाद्यतेल उद्योग यात बराच फरक आहे. पूर्वीच्या तेल गिरण्या बैलाच्या किंवा मानवाच्या श्रमाच्या साहाय्याने तेल काढण्याचे कार्य करीत होत्या. मात्र त्या विजेवर चालत नव्हत्या. पण वर्तमान काळात खाद्यतेल उद्योग यंत्रसामग्री प्रचंड प्रमाणात वापरली जाऊ लागली. संगणकीकरण झाले. खाद्यतेल उद्योग हा शेतीवर आधारित उद्योग आहे. हेतूतून निघणारे भुईमूग, तीळ, करडई, सोयाबीन, जवस यापासून हे तेल तयार केले जाते. म्हणून तेलबियांच्या उत्पादनावर
खाद्यतेलाच्या किमती अवलंबून असतात. धान्य प्रक्रिया उद्योग. शेतीतून आलेले धान्य जसेच्या तसे त्यापासून डाळी तयार करणे, त्यांना पॉलिश करणे, धान्याचे पीठ तयार करणे असे जे लघु उद्योग आहेत ते शेतीवर आधारित उद्योग आहेत. त्याचप्रमाणे वर्तमान काळात यांत्रिकीकरणाचा वापर करून डाळी व पीठ बनवण्याचं काम यंत्राच्या सहाय्याने आपण घरीच्या घरी करू शकतो. बेकरी उद्योग. बेकरी उद्योग हा पूर्णपणे शेतीवर आधारित उद्योग आहे. बेकरी लागणा आटा किंवा मैदा हा शेतीतून निघणाऱ्या धान्यापासून होतो. त्याचप्रमाणे यापासून ब्रेड, बिस्किटे, नानकटाई, केक यासारखे खाद्यपदार्थ बनविले जातात. मसाला उद्योग. अगदी प्राचीन काळापासून भारत हा मसाला पदार्थाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. मसाल्याच्या पदार्थाचा आहारात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पूर्वीपासून भारतात मसाला बनवण्याचे उद्योग आहेत. भारतीय शेतीतून मसाल्याच्या पदार्थाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. मसाल्याचे पदार्थ विशिष्ट प्रमाणात एकत्र केले जातात. हे काम मसाला उद्योग करीत असते. अन्न प्रक्रिया उद्योग. लोणचे, पापड, चटणी, जाम, जेली, ज्यूस, सूप बनवणारे उद्योग, तसेच हॉटेल व्यवसायात जे अन्न तयार केले जाते ते शेतातून मिळणाऱ्या भाजीपाला, धान्य, फळे यांच्यापासून बनवले जाते. म्हणून अन्न प्रक्रिया उद्योग हा देखील शेतीवर आधारित असलेला उद्योग आहे. आता आपण कृषी उद्योगांचा ग्रामीण विकासातील कार्यभाग किंवा भूमिका बघूया. शेतीला पूरक व्यवसाय. अनेक कृषी उद्योग हे शेतीला पूरक अथवा सहाय्यभूत ठरतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते. कमी भांडवल. भारतात भांडवलाची टंचाई आहे. अशा स्थितीत आर्थिक विकास साध्य करण्यासाठी कमी भांडवलावर उभारता येणारे कृषी उद्योग ही महत्त्वाची भूमिका पार पाडतात. रोजगार पुरवठा. कृषी उद्योग हे मूलतः लहान प्रमाणावर चालत असल्याने त्यांची रोजगार निर्मितीची क्षमता जास्त आहे. भांडवल गुंतवणूक व रोजगार प्रमाण जास्त असल्याने ग्रामीण लोकांना रोजगारी उपलब्ध होते. ग्रामीण भागात आढळणारी अर्ध बेकारी, हंगामी बेकारी, छुपी बेकारी व उघड बेकारी कमी करण्याच्या दृष्टीने हे उद्योग महत्त्वाची कामगिरी बजावतात. स्थानिक कच्चा माल. कृषी आधारित उद्योगात सामान्यतः स्थानिक कच्चा मालाचा वापर केला जातो. त्यामुळे तेथील शेतमाल उत्पादकांच्या उत्पादनास योग्य किंमत मिळून उत्पन्न वाढते. समतोल विकास. मोठे उद्योग प्रामुख्याने शहरी भागात केंद्रित झाल्याने शहरी भागाचा विकास होऊन ग्रामीण भाग अविकसित राहतो. परंतु देशात कृषी उद्योगांची वाढ झाल्यास प्रादेशिक विकास होऊन आर्थिक विकासातील विषमता कमी होणे शक्य होते. कृषी उद्योगांचा विकास झाल्यास कमी उत्पन्न गटातील लोकांना पूरक व्यवसाय उपलब्ध होऊन त्यांची उत्पन्न पातळी वाढते. ग्रामीण भागात अस्तित्व. ग्रामीण भागातील कृषी उद्योगांचे स्थानिकीकरण झाल्याने साखर उद्योग, रेशीम उद्योग, हातमाग उद्योग इत्यादीमुळे शहरीकरणाचे दुष्परिणाम टाळता येतात. शहरीकरणामुळे अनेक सामाजिक व राजकीय किंवा अन्य समस्या निर्माण झालेल्या आहेत. ग्रामीण भागातील उद्योगामुळे शहरीकरणावरचा ताण कमी होण्यास मदत झाली आहे. अल्प तंत्रज्ञान व कुटीर उद्योग. मत्स्य व्यवसाय, पशुपालन, दुग्ध उत्पादन, मधुमक्षिका पालन यासारखे अनेक कृषी उद्योग अल्पशा तंत्रज्ञानावर सुरू करता येतात. त्यामुळे स्थापनेत सुलभता असल्याने कमी शिक्षित ग्रामीण लोकांना हे सहजासहजी करता येतात. कुटीर उद्योग. बरेच कृषी उद्योग हे शेती कुटुंबांना स्वतःच्या घरातच करता येत असल्याने त्यांच्या घरातील कुटुंबांना किंवा व्यक्तींना त्यात काम उपलब्ध होते. नैसर्गिक साधन सामग्रीचा पर्याप्त उपयोग. कृषी उद्योगांना आवश्यक असणारा कच्चा माल त्या ठिकाणी उत्पादनातून मिळत असल्याने देशातील नैसर्गिक साधन सामग्रीचा योग्य आणि पूर्णपणे उपयोग होऊ शकतो. उत्पादनात विविधता. कृषी उद्योगांनी विविध वस्तूंची निर्मिती केल्यामुळे त्यामध्ये विविधता आणता येते. औषधी वनस्पतीचा वापर. कृषी उद्योगात डोंगराळ दुर्गम भागात असणाऱ्या औषधी वनस्पतींचा वापर केला जात असल्याने भटक्या आदिवासी जनजातीच्या विकासास सहाय्य होते. उपफल निर्मिती. साखर उद्योग आणि अन्य काही उद्योग पूरक वस्तूंची म्हणजेच उपफलांची निर्मिती होत असल्याने
उत्पादनात विविधता येतेच, शिवाय उत्पादनाचा सरासरी खर्चही कमी होण्यास मदत होते. आर्थिक विषमता कमी करणे. ग्रामीण भागात आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात आढळते. कृषी उद्योगांचा विकास झाल्यास कमी उत्पन्न गटातील लोकांना पूरक व्यवसाय उपलब्ध होतो. त्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक विषमता कमी होण्यास सहाय्य होते. ग्रामीण उत्पन्नात वाढ व दारिद्र्य निर्मूलन. ग्रामीण भागात कृषी उद्योगावर आधारित अनेक उद्योग मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने शेतमालाला चांगली किंमत मिळून त्यांचे उत्पन्न वाढते. शिवाय पूरक कृषी उद्योगामुळे त्यांच्या उत्पन्न वाढीस मदत होते. ग्रामीण भागातील लोकांनी उद्योग उभारल्याने त्यांच्या कच्च्या मालाला मोठ्या प्रमाणात मागणी येते. त्यामुळे दारिद्र्यरेषेखालील लोकांच्या समस्या सोडवण्यास मदत होते. ग्रामीण बचतीत वाढ. ग्रामीण उद्योगामुळे ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढत जाऊन त्यांची बचत करण्याची क्षमता वाढते. मुळातच ग्रामीण लोकांची उपभोग क्षमता कमी असल्याने वाढीव उत्पन्नाचा बराच भाग बचत होऊन त्यामुळे देशाच्या विकास कार्यासाठी त्या बचतीचा वापर होतो. वाहतूक व दळणवळणाचा विकास. कृषी उद्योगामुळे ग्रामीण भागातील रस्ते वाहतुकीचा विकास घडून येतो. वाहतुकीच्या साधनात आणि सोयीत वाढ होते. तसेच पोस्ट, तारघर, टेलिफोन यासारख्या दळणवळणाच्या साधनांचाही विकास होऊन समतोल विकास नियोजनाचे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होते. साठागृहांचा विकास. कृषी उद्योगांच्या वाढीमुळे ग्रामीण भागात माल साठवण्यासाठी साठागृहांचा विकास घडून येतो. बाजारपेठांचा विकास. शेतमालाची विक्री करण्यासाठी बाजारपेठांचा विकास घडून येतो. विशेषतः सहकारी खरेदी विक्रीच्या चळवळीची वाढ झालेली दिसून येते. ग्रामीण उपक्रमशीलतेत वाव. बऱ्याच कृषी उद्योगांच्या स्थापनेसाठी अल्प भांडवल लागते व अल्प तंत्रज्ञानाची आवश्यकता असल्याने ग्रामीण भागातील नवीन उद्योजक या क्षेत्रात पदार्पण करतात. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी असलेल्या संयोजन कौशल्याला संधी मिळते. प्राथमिक सोयीत वाढ. रस्ते, वीज, पाणी, पोस्ट, बँका, शिक्षण यासारख्या सोयी कृषी उद्योगामुळे ग्रामीण भागात अस्तित्वात येतात. त्यामुळे ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास घडून येण्यास चालना मिळते. सहकारी संस्थांचा विकास. सहकार हे दुर्बलांचे ऐच्छिक संघटन आहे. ग्रामीण भागात सहकारी तत्वावर कारखानदारी वाढीला लागली आहे. कृषी उद्योगामुळे प्रक्रिया, उत्पादन, वितरण, पतपुरवठा, वाहतूक इत्यादी सर्व क्षेत्रात सहकारी चळवळ ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. निर्यातीत वाढ. ज्यूट, साखर, कापड, चहा, कॉफी, रेशीम कापड यासारख्या असंख्य कृषी उद्योगातील उत्पादनाची निर्यात होत आहे. अलीकडेच्या काळात फळांवर प्रक्रिया करून त्यांची निर्यात वाढवण्याचा उद्योग विकसित होऊ लागला. धन्यवाद.